मॉर्निंग ऑल ऑफ यू. SD व्हिडिओज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि आज आम्ही निघालेलो आहोत कराड पासून 6-7 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आगाशिव लेणी पाहण्यासाठी. तर पाहूयात आपण आगाशिव लेणी. या लेणी पाहण्यासाठी कराड पासून जवळच असलेल्या जखीनवाडी या गावातून तेथे जाता येते. कराड शहराच्या नैऋत्येस आगाशिव नावाचा डोंगर आहे. त्या डोंगरात 64 लेणी खोदलेली आहेत. त्या डोंगरावर आगाशिव नावाचे शिवालय आहे. त्यावरूनच लेण्यांना आगाशिव लेणी म्हणतात. ही लेणी इसवी पूर्व 250 ते 200 या 450 वर्षाच्या कालखंडात टप्प्याटप्प्याने खोदली गेलेली असावीत. ही लेणी कराडच्या सांस्कृतिक ठेवा बनून गेली आहेत. लेणी हीनयान पंथीयांची आहेत. ती बौद्ध भिक्षुकांच्या वर्षावासाठी खोदलेली असावीत. ती हीनयान पंथांची असल्यामुळे त्यामध्ये अलंकार व मूर्तिशिल्पे यांचा जवळजवळ अभावच आहे. त्या परिसराचे हजारो लोक आगाशिव डोंगरातील शंकराच्या म्हणजेच भैरवाच्या मंदिरात श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी जातात. चराचरातील कणाकणामध्ये अगाध लीला तुझी पाहतो. दिव्य तुझ्या त्या दृश्य रूपाला निसर्ग ऐसे नाव लावतो. निसर्ग ऐसे नाव लावते. असाच सुंदर निसर्गरम्य हे आगाशिव लेणी आहेत. श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं. झाडालाही कळत नाही कोणतं गळेल ते पान. त्यामुळे निसर्गाचा आनंद घेत जीवन जगा, म्हणजे जीवन अगदी सोपं होईल. तसं जीवन अगदी सोपंच असते, परंतु आपणच त्याला अवघड करत असतो. आपले आरोग्य चांगले निरोगी ठेवायचे असेल तर 8-15 दिवसातून निसर्गात नक्की फेरफटका मारायला येत चला, म्हणजे तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अगदी चांगले राहील. दवाखान्यात जाण्याची वेळ येणार नाही. जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. म्हणून सतत चांगले कर्म करत राहा, फळ नक्की भेटेल. SD व्हिडिओजमध्ये पुन्हा भेटून नवीन काहीतरी घेऊन. तब तक के लिए ओके बाय.